नमस्कार। हेलो दोस्तों, स्वागत है आपका श्री नासिक दर्शन यूट्यूब चैनल पर। आज मैं आया हूँ नासिक शहर के एक बहुत ही पॉपुलर मिसल स्टॉल पर, जिसका नाम है ओम बजरंग मिसल। तो बढ़ेगा इंडिया, लेकिन बढ़ेगा कब इंडिया? जब खाएगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया। ओम बजरंग। ओम बजरंग। पुण्यनगरी, धर्मनगरी, कर्मनगरी, नासिक नगरी, शैक्षणिक नगरी, सांस्कृतिक नगरी, पौराणिक नगरी आणि प्रभू रामाची नगरी नासिक नगरी येथे सर्व मिसळप्रेमी खवय्यांचे हार्दिक स्वागत। धुंदा पावसाचं वातावरण झालं आहे। वातावरणात एक मस्त गारवा झालेला आहे। रणरणता उन्हाळा संपलेला आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्त गरमागरम वापरलेली ओम बजरंगची स्पेशल काळ्या रश्श्याची, काळ्या मसाल्याची झणझणीत मिसळ पाव, जिभेवर रेंगाळणारा अप्रतिम स्वाद। पावसाळी वातावरणात गरमागरम मिसळ आणि त्याच्याबरोबर गरमागरम भजे, या दुसरं कॉम्बिनेशन होऊ शकत नाही। मिसळ आणि नाशिककर यांचे अतूट नाते आहे। मिसळ आणि नाशिक म्हटलं तर येथे ती नाशिकच्या प्रत्येक गल्लीबोळात, कोपऱ्यात, चौकात मोठमोठ्या हॉटेलमध्ये मिळणारी अप्रतिम अशी मिसळ। जसं 10 किलोमीटरला पाण्याची चव बदलते, तसं 10-15 किलोमीटरवर मिसळ बनवण्याची पद्धतही बदलते। फॉर एक्झाम्पल, नाशिक मिसळमध्ये तुम्हाला मिळेल मठ, 2 प्रकारच्या शेव, त्याच्याबरोबर काळा मसाला, लाल मसाला आणि त्याच्याबरोबर मिळेल असे पाव। हे जे कॉम्बिनेशन आहे हे खवय्यांच्या जिभेवर पाणी आणल्याशिवाय राहणारच नाही। त्याच्यामुळे नाशिक मिसळला आज मिसळचं हब असं म्हटलेलं आहे। मिसळची राजधानी, मिसळ कॅपिटल नाशिक असं म्हटलेलं आहे। हे काही वावगं ठरू नये। तुम्ही पुण्याला गेला तर पुण्याला मिसळ बरोबर तुम्हाला फरसाण मिळेल। तिथून पुढं कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला गेला मिसळ बरोबर तुम्हाला ब्रेड मिळेल। तुम्ही मुंबईला गेलात मिसळ बरोबर तुम्हाला राजमा, वाटाणा मिळेल। तिथून तुम्ही खानदेशात गेला तर खानदेशात मिसळ बरोबर तुम्हाला भज्याचा चुरा मिळेल। पण मिसळ ही मिसळ असते आणि कुठलाही उद्योजक, कुठलाही व्यापारी, कुठलाही धंदेवाला हा त्या एरियात काय आवडतं हे ती आवड निवड ग्राहकांचा तोखंदळपणा लक्षात घेऊन मिसळचं स्वरूप बदलले। नाशिक मिसळला आता मिसळ थाळीचं व्यापक स्वरूप आलेलं आहे आणि याची जी कल्पना आहे किंवा याचं जे स्थान आहे किंवा याचे जे श्रेय आहे ते त्या मिसळ थाळीवाल्यांना जातं। तिथं कालोखात मिसळपासून मिसळचा प्रवास हा मिसळ थाळीपर्यंत आलेला आहे आणि या प्रवासाचे आम्ही साक्षीदार आहे। आपली मिसळ 1974 साली डिस्ट्रिक्ट कोर्ट नाशिक, जिल्हा न्यायालय नाशिक, कलेक्टर कचेरी नाशिक येथे चालू झालं। त्यावेळेस नाशिक ही फक्त मंत्रभूमी होती। नाशिक हे संकुचित होतं। नाशिकने खऱ्या अर्थाने 1970च्या दशकानंतर यंत्रभूमीकडून मंत्रभूमीकडे वाटचाल झाली। त्याचा श्रेय जातं नाशिकचे भाग्यविधाते बाबूभाई राठी आणि त्यांच्या मित्रमंडळींना। नाशिकमध्ये MIDCची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली, उद्योगधंदे आणले आणि तिथून नाशिक नगरी, नाशिक महानगर, नाशिक स्मार्ट सिटी आणि आता नाशिक मेट्रो सिटीकडे वाटचाल झालेली आहे। जगातील नाही तर भारतातील सगळ्यात वेगाने वाढणारे शहर म्हणजे आता नाशिक झालेले आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो प्रभू रामचंद्र, भगवान शंकर आदी शक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे प्रतिनिधित्व आम्ही करतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मिसळमध्ये आरोग्यपूर्ण घटक असतात। मी तुम्हाला सांगितलं मिसळमध्ये जे पोहे वापरले जातात त्याच्यामधून तुम्हाला मिळतात कॅल्शियम, फायबर। त्याच्यानंतर तुम्हाला 2 प्रकारची शेव असते, एक खस्ता शेव असते भावनगरी, एक कडक शेव असते, त्याला आम्ही 1 नंबर शेव मिळतो। त्याच्यानंतर येतात मिसळचा कोर, मिसळचा आत्मा, 2 प्रकारचे। त्याच्यामध्ये येतात स्प्राउट्स म्हणजे मोड आलेलं कडधान्य, त्याच्यामध्ये असतात मठ, हिरवे मूग, काबुली चणे, शेंगदाणे, वाटाणा, चवळी
म्हणून तिला मिसळ म्हटलं जातं, नाही तर तिला उसळ म्हटलं जाईल. त्याच्यामध्ये आलं का काळ्या मसाल्याचा मस्त झणझणीत काळ्या मसाल्याचा रस्सा, त्याच्यावर कट सॅम्पल, कोणी तर्रीला कट म्हणतं, कोणी सॅम्पल म्हणतो, कोणी शिरवा म्हणतं, कोणी रस्सा म्हणतो, कोणी रस्सम म्हणतं, कोणी आमटी म्हणतं. बोली भाषेप्रमाणे त्याचे नावं बदलत गेले, पण त्याचे इन्ग्रेडियंट त्याचे घटक तेच आहेत. ही झाली मिसळ. अशी मिसळ बनल्यावर कोणी तिच्याबरोबर दही घेतं तिखटपणा लागू नये म्हणून. दही हे ऑप्शनल आहे. आम्ही चॅलेंज करतो, मिसळ जर आपली मिसळ खाल्ली तुम्हाला ॲसिडिटी झालं, त्रास झाला, जळजळ झाली, तर आम्ही तुमचा सगळा खर्च आम्ही करू. एवढा हे अतिशयोक्ती नाही आहे, तर हा कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स कशामुळे येतो? एकदम सिंपल उदाहरण आहे. मिसळमध्ये जे घटक पदार्थ वापरले जातात ते चांगल्या प्रतीचे उत्तम दर्जाचे वापरायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 मिसळ आहे त्याचे, देऊन टाक त्याला. आता दीदीचे दे. मिसळमध्ये जे घटक पदार्थ वापरायचे ते उत्तम वापरायचे, दर्जेदार वापरायचे. आणि दुसरं जी फोडणी देतो, जो तडका देतो, तो एकदम व्यवस्थित द्यायचा. तो कच्चा राहिला तर तुम्हाला जळजळ ॲसिडिटी होणार. मित्रों, नासिक शहर के पंचवटी क्षेत्र में स्थित है अशोक स्तंभ परिसर। हमारे देश के वैभवशाली इतिहास का चिन्ह श्री अशोक स्तंभ प्रत्यक्ष में इस स्थान पर विराजमान है, स्थापित है, और इसी स्तंभ से इस परिसर को अशोक स्तंभ नाम से जाना जाता है। बोला। तो अशोक स्तंभ परिसर में स्थित है ओम बजरंग मिसळ। तो चलिए टेस्ट करते हैं। प्रेमत में मित्रों, नासिक शहर की सबसे पॉपुलर मिसल्स में से एक है ये ओम बजरंग मिसल, और आपको कहीं भी नहीं मिलेगा ऐसे। इस मिसल प्लेट के साथ आपको मिलता है एक ढोकला और स्वीट लड्डू। ये यहाँ की ख़ास बात है। ये फरसान यानी ढोकला और स्वीट आपको और किसी भी मिसल में नहीं मिलेगा, तो यहाँ ये मिसल पाव के साथ सर्व करते हैं। तो चलिए टेस्ट करते हैं ओम बजरंग मिसल। मित्रों, इस मिसल की ख़ास बात है इनका स्पेशल मसाला और जो इंग्रेडिएंट्स ये यूज़ करते हैं। तो उन्होंने बताया कि ये जो काला मसाला बनाते हैं इसमें कई सारे इंग्रेडिएंट्स होते हैं। इसमें मुख्यकर सूखा नारियल यानी खोपरा, प्याज और बाकी बहुत सारे मसाले, तो उनके मिश्रण से बनता है ये स्वादिष्ट काला मसाला, जिसके लोग इतने दीवाने हैं और इसीलिए इतनी पॉपुलर है और इतना लोगों का प्यार मिलता है इस मिसल को। तो चलिए टेस्ट करते हैं ओम बजरंग मिसल। मित्रों, बहुत ही स्वादिष्ट मिसल के साथ प्लेट में आपको मिलता है प्याज, नींबू, साथ ही ढोकला और लड्डू भी। ढोकला और लड्डू ये आपको और कहीं पर नहीं मिलेगा, ये आपको मिलता है सिर्फ ओम बजरंग मिसल में।
मित्रांनो, आपल्या नाशिक शहरातील अशोक स्तंभ परिसरातील ओम बजरंग मिसळ खूपच छान टेस्ट, झणझणीत मस्त मिसळ, काळ्या मसाल्याची तुम्ही अवश्य एकदा तरी टेस्ट करावी अशी मिसळ। साथ ही मित्रों, इस प्लेट के साथ आपको जो पापड़ मिलता है वो रेगुलर लिज्जत पापड़ है। अन्य जगहों पर आप देखें तो आपको वो प्लेन पापड़ मिलता है जो उतना टेस्ट नहीं होती, पर यहाँ पे आपको ये स्पेशल पापड़ मिलता है जो हम हमेशा खाते हैं घरों में। तो अभी मित्रों टेस्ट करते हैं ओम बजरंग मिसल का स्पेशल पान लाडू। खूब अच्छा। मित्रों, आप विश्वास नहीं करेंगे, आपको यहाँ मिसल पाव के साथ ये इतना बढ़िया लड्डू मिलता है, स्वीट, बहुत सुंदर, बहुत स्वादिष्ट। लाडू हा स्पेशली नाशिकच्या गृहोद्योगाचं प्रॉडक्ट आहे। नाशिकमध्ये ज्या महिला बचत गट असतात त्यांना पण आपल्या मिसळचा, आपल्या याचा फायदा व्हावा आणि त्यांच्या अन्नपूर्ण हातेचा किंवा त्यांच्या कलाकृतीचा आम्हाला पण बेनिफिट व्हावा, या हिशोबाने आपण लाडू ठेवलेले मिसळबरोबर। मिसळबरोबर लाडू ठेवायचा उद्देश एवढंच का मिसळचा झणझणीतपणा, रुचकरपणा, एखाद्याला तिखट लागतं, सगळेच तिखट खातील असं नाही। आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला 3दा तर्री गेली, ते तिखट एकदम हाय लेवलचं आलं, खूप स्पायसी झणझणीतपणा आला, तर त्या तिखटपणा, तो तीव्रता कमी करण्यासाठी आपण स्वीटमध्ये लाडू ठेवलेला आहे। हा लाडू हा खोबरा, स्पेशल खोबरा लाडू असतो, एकदम उच्च प्रतीचं राजापूर खोबरं असतं, त्याचा किस काढला जातो, त्याच्याबरोबर पिठी साखर असते, त्याच्याबरोबर गुलकंद असतं, त्याच्याबरोबर चेरी असते, त्याच्याबरोबर लवंग असते, त्याच्याबरोबर जे मसाले पानाचे घटक पदार्थ आहेत ते लाडूमध्ये मिक्स करून आसमान तारा आणि तो खोबऱ्याच्या लाडूचा मसाला पान फ्लेवरमधला लाडू आपण केलेला आहे। हा अप्रतिम रिअल लाडूची जी टेस्ट आहे ती तुम्ही खाऊ शकता। जेव्हा झणझणीतपणा असा जिभेच्या शेंड्यावर रेंगाळतो आणि आसमान तारा मिश्रित मेंथॉल म्हणतो आपण त्याला, मेंथॉल, त्याचा मूलभूत गुणधर्म आहे थंडपणा वाटणे आणि ते नैसर्गिक असतं। तर तो जेव्हा थंड असा लाडू तुमच्या जिभेवर रेंगाळतो ना, तर मिसळची मजा निघून जाते सगळे, पण मग तर तीव्रता थोडी कमी होते मसाल्याची, त्या हिशोबाने आपण हा लाडू ठेवलेला आहे। हे स्पेशली नाशिकचं महिला गृह उद्योजकांचं होममेड प्रॉडक्ट आहे आणि आपलं काम आहे का साथी हात बाढाना, एक और एक 11 होते, त्या युक्तीप्रमाणे आपण आपल्या मिसळच्या थाळीमध्ये त्याला लाडूला स्थान दिलेलं आहे। तो मित्रों, बहुत ही अच्छा रहा अनुभव यहाँ ओम बजरंग मिसल का। यहाँ के ओनर से मिले हम, उन्होंने बहुत सारी बातें बताई और बहुत ही एक सकारात्मक ऊर्जा जिसे आप कह सकते हैं, ऐसा अनुभव इनसे बात करके, बहुत अच्छे विचार उन्होंने प्रकट किए। तो अगर आप यहाँ नहीं आए हो तो आपको ज़रूर आना चाहिए। नासिक सिटी की सबसे पॉपुलर मिसल प्लेसेस में से एक ओम बजरंग मिसल, अशोक स्तंभ परिसर, पंचवटी, नासिक। चलिए मिलते हैं एक और नए वीडियो में। धन्यवाद।